नमस्कार मित्रांनो, एक ऋषी होते. ते एका आंब्याच्या झाडाखाली तपस्या करत होते. आता ते तपश्चर्या करत असताना एक उन्हाळ मुलगा त्यावेळेस तिथे खेळायला आला आणि त्याला आंब्याचं भरलेलं झाड पाहून असं वाटलं की 4 आंबे आपणही तोडावे. म्हणून तो आंब्याला दगड मारायला त्याने सुरुवात केली. तो मुलगा दगड उचलायचा आणि आंब्याच्या झाडावर मारायचा आंबे तोडण्यासाठी. परंतु तो दगड आंब्याला न लागता तो दगड लागायचा ऋषींना. आणि हा मुलगा तिकडून ओरडायचा, हत्त भडवीचा माझा नेमच चुकला, हत्त भडवीचा माझा नेमच चुकला. त्यांनी असे बरेच प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस दगड तो जाऊन जायचा तो ऋषीवरच लागायचा. मग थोडे ऋषीवर चिडले. त्यांनी त्या मुलाला सांगितलं, हे बेटा, हे बघ, मी इथे तपश्चर्या करतो आहे, तू इथे शिवीगाळी करू नको. त्यांनी ऋषींना सांगितलं, महाराज मला माफ करा, पण माझे आंबे तोडणे हे माझं काम आहे, तपश्चर्या करणे हे तुमचं काम आहे. ऋषीवर म्हणाले, ठीक आहे, पण दुसरीकडून तोड. पुन्हा त्या मुलाने प्रयत्न केला. पुन्हा त्या मुलाने झाडावर दगड फेकला. पुन्हा त्या झाडाच्या फळाला न लागता पुन्हा ऋषीला लागला. आणि पुन्हा तो मुलगा ओरडला, हेत भडवीचा माझा नेम चुकला, हेत भडवीचा माझा नेम चुकला. ऋषीवर आता संतापलं. ऋषीवराने त्या मुलाला सांगितलं, हे बघ बेटा, यानंतर जर तू शिवीगाळ केली तर मी तुला श्राप देईल. मुलगा म्हणला, बाबा आपलं काम करा, मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. आणि मुलाने आपलं काम सुरू ठेवलं. परत दगड मारला. परत तो आंब्याला न लागता परत ऋषींना लागला. आणि परत मुलाने तेच शब्द, हेत्त भडवीचा नेम चुकला, हेत्त भडवीचा नेम चुकला. मग आता आला ऋषीला संताप. आणि ऋषींनी त्याला श्राप की आताच्या आता आकाशातून वीज येईल आणि तुझ्यावर पडून तू भस्म होऊन जाशील. आणि ऋषीचे शब्द खोटे होत नाही मित्रांनो. आकाशातून खरोखर वीज आली आणि ऋषीच्या अंगावर पडून ऋषी भस्म झाला. आणि आकाशातून आवाज आला, हेत्त भडवीचा नेम चुकला.